जय जय राम कृष्ण हरी हरे जय जय राम कृष्ण हरी हरे जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे 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 जय जय राम कृष्ण 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 अरूप पाहता लोचने सुख झाले हो साजने तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा रूप पाहता लोचने सुख झाले हो साजने तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधवा बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा बहुता सुकृताची जोडे म्हणून विठ्ठली आवडे बहुत सुकृताची जोडे म्हणून विठ्ठली आवडे तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवी वार सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवी वार तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा
सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवी वर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवी वर तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा जय जय राम कृष्ण 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 हरे जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण आता ते मला बरंच करून घ्यावं लागणार आहे, इलाजच नाही तसं. रस वाटी तो आणि काय देवी तुहा रस वाटी तो आणि काय यारे होऊ नका रान भरे देवी तुहा रस वाटितो आणि काय देवी तुहा रस वाटितो आणि काय यारे होऊ नका रान भरे विटेवरे ज्याचे पाऊले समान विटेवरे ज्याचे पाऊले समान तोची एक दान शूर दाता मनाचे संकल्प पावविल सिद्धी मनाचे संकल्प पावविल सिद्धी जरी राहे बुद्धी त्याचे पायी तुका म्हणे मज धाडिले निरूपा तुका म्हणे मज धाडिले निरूपा मार्ग हा सोपा सुख रूपा तुका म्हणे मज धाडिले निरूपा तुका म्हणे मज धाडिले निरूपा मार्ग हा सोपा सुख रूपा
विटेवारे ज्याचे पाऊले समान, विटेवारे ज्याचे पाऊले समान, तोची एक दान शूरदाता. विठोबा रखुमाई, जय जय 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 विठोबा रखुमाई.
पुंडलिका वरदे श्री ज्ञानदेवा हाला 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 बोला पुंडलिका वरदे श्री ज्ञानदेवा हाला
सेवितो हा रस वाटितो अनिका, झ्यारे होऊ नका रान भरे, विटेवरे ज्याचे पाऊले समान, तोची एकदान शूरदाता, मनाचे संकल्प पावविला चित्ते, जरी राहे बुद्धीच्याचे पाये, तुका म्हणे धाडिले निरोपा, मार्ग सोपा सुखारूपा, विटेवरी ज्याचे पाऊले समान, तोची एकदान शूरदाता. कृपादान गातेचा विस्तारो, त्यांच्या कृपादान गातेचा विस्तारो, जय जय ओ शुद्धे उदारे प्रसिद्धे, अनवरतानंदे वर्षती, विषय व्याळे मिठी दिजलिया नुठी ताटी, ते तुझी गुरुकृपा दृष्टी निर्विष होय. नमो बाबा योगीराजा, समर्थ तुम्ही महाराजा, धरी अवतार भक्त काजा, त्रिवार नमो त्रिवार नमो नमो सद्गुरुराया, भक्तजनाच्या सखया, माऊले समाखंड माया, तुझ नमो तुझ नमो. सेवितो हा रस वाटितो अनिका, झ्यारे होऊ नका रान भरे, विटेवरे ज्याचे पाऊले समान, तोची एकदान शूरदाता. प्रस्तुत प्राप्त आजच्या या प्रासंगिक सेवेकरता निवडलेला अभंग संत शिरोमणी जगद्गुरू तुकोबारायांचा निर्याण प्रकरणातला हा अभंग आहे. गेले अनेक वर्ष या ठिकाणी हा बीजेचा उत्सव आपण सगळे अतिशय आनंदाने करत आहात. आणि त्यातल्या त्यात गेल्या वर्षी म्हणजे त्याच्या मागच्या वर्षी
फारच मोठ्या प्रमाणात या गावानं उत्सव केलेला आहे तुकोबरायांचा. अशी ही परंपरा या गावाला. या गावात जवळजवळ 5-6 कीर्तनकार, 5-6 प्रवचनकार. आता गायक किती आहेत का नाही मला माहीत नाही. अशी ही ज्ञानसंपन्न असणारी भूमी आहे. आणि या ज्ञानसंपन्न भूमीमध्ये आता काय वर्णन करायचं हा एक येणाऱ्या वक्त्यावर थोडा प्रश्न पडतो. जास्त वेळ न घेता 1 तासाभरात सेवा आवरायची आहे. 9:30च्या काट्यापर्यंत शक्यतो. तुकोबारायांच्या कृपेने गेला काटा पुढे तर जाऊ दे. कारण तुम्हाला माहीत आहे माझ्या काटे कुठं आहेत आता मी सांगत नाही. तर काय म्हणतात महाराज, सेवितो हा रस वाटितो अनिका. या जगामध्ये 3 प्रकारचे लोक आहेत. 3 प्रकारचे लोक आहेत. एक वर्ग आहे स्वार्थी, एक वर्ग आहे परार्थी आणि तिसरा वर्ग आहे स्वार्थी परार्थी. असे 3 विभागामध्ये समाज विखुरलेला आहे. आता स्वार्थी कोण आहे? आता तुम्ही आम्ही सगळे स्वार्थी आहोत. आमच्याकडे स्वार्थ इतका लपलेला आहे की जाताना जर एखाद्या गाववाल्याला पाकिट जर थांबलं विसरून न कळत, स्पष्ट बोलालोय त्याबद्दल राग मानू नका, मी तुमचाच आहे. राहिलं तर म्हणतो मी, राहिलं नाही अजूनही. स्वार्थी आहेत माणसं. प्रत्येक जीव स्वार्थी आहे. आपल्या भातावर कसं वरण येईल एवढंच बघतो. आणि स्वार्थी असणारा असा हा कोण आहे? तर हा एवढाच माणूस आहे. माणसा इतका दुसरा स्वार्थी कोण नाही. सगळं माणसाला माहीत आहे, परमार्थ माहीत आहे, सगळं माहीत आहे, अध्यात्म माहीत आहे. एकदा आपल्याला जायचं आहे, जाताना काय बरोबर घेऊन जायचं नाही हेही माहीत आहे. सगळं माहीत आहे. माहीत काय नाही, सगळं माहिती आहे, पण स्वार्थ केल्याशिवाय थांबत नाही. एक वर्ग असा आहे, हा स्वार्थी वर्ग आहे. आता दुसरा वर्ग कसा आहे? स्वार्थी परार्थी आहे किंवा परार्थी वर्ग आहे. दुसऱ्यावरती उपकार करावा एवढे एकच त्यांना माहीत आहे. आता यामध्ये कोण मोडतो? यामध्ये बरेच जण येतात. यामध्ये जवळजवळ झाडं झुडपं जलचर सगळे काही येतात. ती कशी? झाड असं म्हणतं का हो, सावली द्यायची, चोराला द्यायची नाही, साधूला द्यायची, परोपकार करावा एवढंच त्या झाडाला माहिती आहे. सावली देणं काय? गाईची तृष्याहारू. हां, ज्ञानोबा यांचं प्रमाण प्रसिद्ध आहे ना. काल व्याघ्रा विष होणी मारू, अरे वाघ आला म्हणून तुला मारून टाकायचं. पाणी हे सगळ्यांच्यावरती उपकार करणारं आहे. झाडाची सावली उपकार करणारी आहे. आता एक राहिला कुठला वर्ग? स्वार्थी आणि परार्थी. पहिला स्वार्थी, दुसरा परार्थी आणि तिसरा स्वार्थी परार्थी.
आता हे स्वार्थी परार्थीमध्ये कोण मोडतं? स्वर द्या, स्वर चालू ठेवा, कारण मला ती सवय आहे. सा जर बंद झाला कानाचा तर चालत नाही, जे आम्हाला शास्त्रीय संगीतामध्ये सवय पडली आहे. या स्वार्थी परार्थीमध्ये कोण असतं? तुका म्हणे आता उरलो उपकारा पुरता, तुका म्हणे आता उरलो उपकारा पुरता, तुका म्हणे आता उरलो उपकारा पुरता, तुका म्हणे आता उरलो उपकारा पुरता. बस पुरं तुम्हाला कळायचं ते कळलंय. माझं गाण्याचं प्रदर्शन मला करायचं नाही, भरपूर झालंय माझं. तुका म्हणे आता उरलो उपकारापुरता. संतांचं जीवन हे कसं आहे? स्वार्थी आणि परार्थी आहे. संत हे आपणही घेतात आणि दुसऱ्यालाही देतात. महत्त्वाचा विषय काय? दुसऱ्याला देणं हे महत्त्वाचं आहे, आपल्यापुरतं घेणं महत्त्वाचं नाही. काही माणसं आपल्यापुरतं घेतात, दुसऱ्याला देत नाहीत. काही नाही कळलं? नाही, जरा त्याला हे लागते, कार्ड लागते. काही माणसं आपल्यापुरतं घेऊन घरात, काही माणसं दुसऱ्याला नादाला लावतात. फक्त द्यायचं आणि दुसऱ्याला नादाला, कळलं ना आता तरी? आणि काही माणसं असतात, त्याला बी बाद आणि मी बी बाद, तुम्ही बिघडलो आम्ही बिघडलो, असाही वर्ग आहे. संत महात्मे कसे आहेत? आपणही सेवन करतात आणि दुसऱ्यालाही देतात. तेच तुकोबराय या अभंगात सांगतात. सेवितो हा रस. बरं, नुसतं सेवन करतो का? नुसतं मीच घेतो का? नाही, नुसतं मी घेणार नाही, वाटितो अनिका. मी इतरांना हा रस वाटतो. आता कुठला रस वाटायचा तुकोबारायांनी? रसाचे तरी खूप प्रकार आहेत, मग त्यातला कुठला रस वाटायचा? रसाच्या बाबतीत जर विचार केला तर शास्त्राने 9 प्रकारचे रस सांगितलेले आहेत. शांत रस आहे, बिभत्स रूप आहे, भयानक आहे, रौद्र आहे. 9 प्रकारचे असे रस सांगितलेले आहेत. आणि त्या 9 प्रकारच्या रसामध्ये आमचं शास्त्रीय संगीत गुंतलेलं आहे. लक्षात ठेवा, तुमच्यासाठी बोलतोय मी. शास्त्रीय संगीताची गुंफण 9 रसामध्ये झालेली आहे. शांत रसामध्ये काय म्हणायचं? बिभत्स रूपामध्ये काय म्हणायचं? कुठला राग कुठल्या वेळेला म्हणायचा, कुठल्या चालीत म्हणायचा, त्या अभंगाचा अर्थ काय आहे आणि मग त्याला चाल काय लावायला पाहिजे, असं ज्यावेळेला घडतं त्यावेळेला ते परिणामकारक ठरतं. अन्यथा अभंगाचा अर्थ एकीकडं, चाल चौथीकडं, ताल पाचवीकडं, अशी जर विसंगती असेल तर समोरच्या श्रोत्यावर परिणाम करत नाही. आणि सगळं आपलं जे चाललंय हे कशाकरता चाललंय? परिणाम व्हावा म्हणून, काय नाही म्हणून? परिणामाचा विचार करायला पाहिजे ना. आपल्यावर किती परिणाम झाला बाबा? वास्तवता बघितलं तर आता 0 परिणाम आहे. परिणाम 0 आहे. वास्तवता आम्ही बदलायला पाहिजे. संतांनी बदलायला सांगितलं.
मग हे संत महात्मे का वाटतात आणि बदलावं म्हणून वाटी तो आणि का कशासाठी वाटता हो तुम्ही? तुकोबारायाने एकट्याने विचार तुम्ही का वाटता? तुमच्यात जास्त झालंय काय? तुमच्यावर उतू चाललंय काय? मग तुम्ही का देता दुसऱ्याला? दुसऱ्याला एवढ्या करता देतात, शोधून आले संत हिताहित जगाचे. जगाचं हित कशात आहे हे शोध लावला त्याने आणि मग इथं पृथ्वी तलावरती आले. काय इथं यायची गरज होती? आम्ही वैकुंठ वासे रात भावे वर्ताया झाडू संतांचे मार्ग. आम्ही इथं येऊन हे जे जगाला देतो कशा करता? सात भावे वर्ताया. शोधून आलो, आम्ही शोधून आलो. आता आलो कुठून आलो? आम्ही वैकुंठातून आलो. आम्हाला परत वैकुंठामध्ये जायचं आहे. आम्ही जिथनं आलोय तिथंच आम्हाला परत जायचं आहे. तुकोबारायानं स्वर्गारोहण म्हणतात का वैकुंठ गमन म्हणतात? वैकुंठ गमन म्हणतात, कारण तिथूनच ते आले आणि परत त्याच जागेला जायचं आहे. कशासाठी आले इथं? बुडता हे जन न देखावे डोळा. ह्या समाजाची अवस्था बघितली अशी आहे. मग आता या समाजाची अवस्था अशी असल्यामुळं या समाजाचा उद्धार व्हावा या हेतूनं इथं त्यांचं आगमन झालं. आणि मग इथं आगमन होऊन काय केलं त्यांनी? वाटी तो आणि का त्यांनी इतरांना वाटायला सुरुवात केली. आता नुसतं दुसऱ्याला दिलं का हो त्यांनी? नाही दिलं. सेवी तो हा रस पहिला मी घेतला, मी अनुभव घेतला आणि मग तुम्हाला सांगतोय अनुभव घेऊन. अनुभवे आले अंगा ते जगात देत असे. मला चांगला अनुभव आला म्हणून मी तुम्हाला देतोय, तुम्ही घ्या. तुम्ही इकडं तिकडं रानभर होऊ नका, इकडं तिकडे फिरू नका. आता रानभरे या शब्दाचा अर्थ व्यापक असा आहे, समाज इकडं तिकडं असा भरकटलेला आहे, विखुरलेला आहे, रानभर पसरला आहे. यांना नेमका देव कुठं आहे कळना. देव 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 असं म्हणून हा जो समाज आहे हा समाज नको तिकडं पळायला लागला आहे. त्याला नाथ महाराजांनी एक प्रमाण असं केले, आता ते चालीत म्हणत नाहीत, अर्धा तास राहिला आहे माझा. तांब्या पितळाचं बाऊलं केलं, पाट मांडोनी वरी बैसविले, मना येईल ते नाम ठेविले, त्या जनाची वेद लागली.
रानभरे या शब्दाचा सांगतोय मी. हा समाज रानभरी झाला आहे. याला कुठं देव मानावा, कुठं संत मानावेत, कुठं ज्ञान मानावं, काही कळेन असं झालं. एका वेगळ्या विशिष्टाच्या एका मार्गामध्ये हा समाज अडकतोय. मी आता स्पष्ट बोलत नाही, माझ्यासमोर हे लावलेलं आहे. आम्ही ते बाहेर सोडू देणार नाही, तू काय विषय सोडून द्या. कारण तसा सराउंडिंग नाही. म्हणून एका विशिष्ट अशा काही कांडामध्ये, काही कर्मकांडामध्ये समाज असा अडकून पडलेला आहे. त्या अडकून पडलेल्या समाजाला तुकोबारायांनी बाजूला केलं. कर्मकांड करत असणाऱ्या रामेश्वर भट्ट असेल, शास्त्री असतील, या सगळ्यांना शेवटी तुकोबारायांनी नमतं घ्यावं लागलं. तुकिता तुलनेशी ब्रह्मा तुकाशाले म्हणावं लागलं त्यांना. का म्हणावं लागलं? त्यांना अनुभव आला, प्रचिती आली. अरे हे सामान्य नाही, हे कुणी जे आलेले आहेत, हे ज्या वेळेला कळलं त्याच वेळेला. तुकोबारायांचं चरित्र असा भाग आहे. चातुर्मासाच्या वेळेला चंद्रशेखर महाराजांनी सांगितला दृष्टांत आहे. देऊपासून पुणं सोडलं की आणखीन काही ठराविक ठिकाणी एक एवढा बलाढ्य श्रीमंत माणूस होता. एवढा मोठा श्रीमंत, त्याचं नाव माझ्या आता काही स्मरणात येत नाही लगेच. एवढा मोठा श्रीमंत, पण त्याला इतका मोठा आजार झाला, त्या आजारातून तो काय बाजूला व्हायला तयार नाही. तर काय करायचं? मग त्याला कोणीतरी सांगितलं, तुकोबारायांची भेट घ्या, तुम्हाला काहीतरी उपयोग होईल, तुम्हाला काहीतरी देतील ते. ब्रह्मरस घेई काढा. ते तुम्हाला ब्रह्मरस काय पाहणं, काहीतरी देतील, काढा, जावा म्हणल्या. तुकोबा ते ब्रह्मे, सिद्ध आडनाव ब्रह्म्या शेवटे, त्याच्या अलीकडचं नाव काहीतरी आहे. ते तुकोबारायांच्या घरी आले देऊमध्ये आणि म्हटले, तुकोबाराय आहेत काय? घरच्या मंडळींनी सांगितलं, म्हटले तुकोबाई नाहीत. कुठे गेलेत? म्हटले लोहगावला गेलेत कीर्तनाला. तुम्ही थांबा, सकाळपर्यंत येतील ते. त्याला थांबायला वेळ नव्हता. तो जे निघाला तिथून, ते थेट तुकोबारायांचं कीर्तन जिथं चालू होतं तिथं आला. आणि तो आला कुठं बसला? आता मी इथं तुकोबाराय आहेत असा पाठीमागच्या बाजूला बसला. पाठीमागच्या बाजूला असा बसला आणि तुकोबाराय विठ्ठल 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 अशा गजरामध्ये आनंदानं देहभान विसरून नाचत होते. इतके नाचत होते की असे डुलायला लागले. असे मी कसा डुलायला लागले असे डुलायला लागले. एवढे डुलायला लागले, आता तुकोबाराय खाली पडतात असं म्हणून त्या करिश्मेनं असं तुकोबारायांच्या पाठीला म्हणजे आधार द्यायचा प्रयत्न केला. त्याला वाटलं पडतात काय की खाली, म्हणून असा आधार द्यायचा प्रयत्न केला. तेवढाच स्पर्श झाला तुकोबारायांचा. तेवढाच स्पर्श झाला. तुकोबारायांचं कीर्तन संपलं. कीर्तन संपेपर्यंत त्याची व्याधी संपून गेली. लक्षात घ्या, काही चमत्कार आहे बघा. कीर्तन संपेपर्यंत. मग आता कीर्तन केव्हा संपत होते? 9:30ला का 9:45 तुकोबारायांचं कीर्तन आहे ते. तुकोबारायांचं कीर्तन पहाटेपर्यंत चालायचं. रात्र गेली आणि रात्रीमध्ये त्याचा रोग नाहीसा झाला. तुकोबारायांच्या वर त्यानं सांगितलं, माझी संपत्ती सगळी घ्या,
घेण्यापैकी तुकोबाराय होती हो. तिथं तो प्रश्न मलाच विचारायला पाहिजे होता. मी इथे काही घेणार नाही कीर्तन, जत्रेतला आणून द्यावं सांगितलं असं. तुकोबारायांचं एवढं जीवनचरित्र अलौकिक आहे. अहो ते ढोह प्रकरण जर बघितलं तर ते काय ढोह प्रकरणातलं नुसतं नाही, स्वतःला अनुभव आला आणि म्हणून ते अनुभव देत राहिले. आणि म्हणून त्याला म्हणतात वाचणं. वाटी तो आधी का. आता रानभरा होऊ नका, आता इकडे तिकडे पळू नका, कुठेही विश्वास ठेवू नका. आपला विश्वास कुठं असायला पाहिजे. संताचे पायी संतांच्या जवळ विश्वास, नुसता विश्वास नाही, त्यांचा दास होणं महत्त्वाचं आहे. आता दास या शब्दाचं उलटं करा बघू काय होतंय. जो सदा सेवेत असतो तो दास. कधी कधीतरी सेवेला येतो तो दास होत नाही. पण जो सदा असतो तो दास होतो. पण का तेची माझी हित करती सकळ. संतच माझं हित करतात, अन्यथा दुसरा कोणी हित करू शकत नाही. सामान्य माणूस, संसारातला माणसं, समाजातली माणसं आमचं हित काय करतील. करून करून हित आमचं काय करतील. 1,00,000, 2,00,000, 5,00,000, 10,00,000, कोटी मदत करतील. म्हणजे हे हित आहे का. अशा पद्धतीचा व्यवहार हा हिताचा व्यवहार नवा. संतांनाच हित कळतंय. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. त्या आईलाच कळकळी यावी की आपल्या पोराला काय करायचं. पोराला भूक कधी लागते, पोराला आंघोळ कधी घालायला पाहिजे, पोराला काय पाहिजे हे आईला कळतंय का दाईला कळतंय. दाई ती दाईच आणि आई ती आईच. म्हणून संत हे सगळ्यात महत्त्वाचे आहेत. म्हणून महाराज सेवितो हा रस, वाटितो अनिका, घ्या रे होऊ नका रान भरे. आमच्या घरातले फोटो बघा कसे आहेत. संतांचे आहेत का कोणाचे आहेत हो. आपण आपला विचार करायचा. हां, फोटो बदलायचं का नाही ते तुमचं तुम्ही ठरवायचं. फोटो कुणाकुणाचे आहेत. अम्मा बापू असलं आपल्या घरात आल्यानंतर पांडुरंगाचं दर्शन व्हावं, तुकोबारायांचं दर्शन व्हावं, ज्ञानोबारायांचं दर्शन व्हावं.
आमचं फोटो हे कुठं असतात माहिती आहे काय? एवढं देवाऱ्यावर, तुमच्या देवाऱ्यावर आहेत का नाही? ज्ञानेश्वर महाराजांचा एवढा फोटो आहे की नाही? तुकाराम महाराजांचा एवढा आहे की नाही? हां, खरं आहे. पण तो मोठा करून चालत नाही, मोठा करायचाच नसतो तो. तो मोठा झाला आणि जर दुसऱ्यानं बघितला तर त्याचं पुण्य फळ. म्हणून आपल्या घरामध्ये संतांचे फोटो असणं अत्यंत आवश्यक आहे. मी एका गावाला कीर्तनला गेलो, फार वर्षाची गोष्ट आहे. ते आमच्याजवळ बुद्याळ म्हणून एक गाव आहे आणि त्या बुद्याळला मी कीर्तनाला गेलो होतो. आता मी सांगतच नाही, कॅलेंडर लावलेली होती फक्त. कुणाकुणाची होती? सगळी सिनेसृष्टीतल्या तारका होत्या. एकही देवाचा फोटो नव्हता. त्या घरात भजन कुणाकडे बघून करायचो? मला मुद्दा सांगायचा आहे, समाजाचा असा झाला आहे, या समाजाला बदलणार आहे फक्त एक संत आहे. म्हणून समाजाचा कळवळ आला, म्हणून या ठिकाणी ते अवतीर्ण झाले. हेथ उपकारासाठी, हेथ उपकारासाठी, हेथ उपकारासाठी, हेथ उपकारासाठी, आले घराच्या वैकुंठी, आले घराच्या वैकुंठी, हेत उपकारासाठी, हेत उपकारासाठी. संतांनी ठासून सांगितलं, हेत उपकारासाठी. संत महात्मे सांगितले. बरं, मग आता काय करायचं आहे? मग आता संतांनी एकच सांगितलं, काय? विटेवरी ज्याची पाऊले समान, तोच एक दान शूरदाता. त्यांनी एवढंच दाखवून दिलं, जे ब्रह्म आहे ते विटेवरती उभा आहे, त्यांचीच तुम्ही सेवा करा. तोच दानशूर आहे, तोच दाता आहे. त्याच्या एवढा उदार कोण नाही. उदारपणाच्या बाबतीत आपल्यासमोर अनेकांची जरी उदाहरणं असली तरी, कर्णाच्या आहेत, आणखीन काही आहेत, पण सगळी जरी असली तरी दातृत्वाच्या बाबतीत भगवानसारखा कोणी दुसरा नाही. आता कोण दाता आहे? ज्याची पावलं विटेवरती आणि नुसते विटेवरतीने समान आहेत, तोच दानशूर आहे. नाव घ्यायला नाही इथं,
या अभंगात कुठल्याच देवाचं नाव घ्यायला नाही, पण वर्णनावरनं समजायचं आपण यांना पाहिलं का, वर्णन करायचं. तद्वत अमुक अमुक वर्णाचा होता, इतक्या उंचीचा, गोरा, नाकेला, असं ज्यावेळेला वर्णन येतं तर हा बहुतेक आमचाच असावा, हे अनुमान जसं काढलं जातं तसं इथं तुकोबरायांनी जो विटेवरती उभा आहे, पाय सम आहेत, तो दानशूर आहे. असा कोण आहे? तो विठ्ठल आहे. मात्र तो विठ्ठल म्हणजे कसा आहे? विठ्ठल म्हणता हरले पाप, विठ्ठल म्हणता हरले पाप, पदरी आले पुण्यमाप, पदरी आले पुण्यमाप, झाला दिनाचा माय बाप, झाला दिनाचा माय बाप, विठ्ठलाचे विठ्ठलाचे विठ्ठल म्हणता हरले पाप, विठ्ठल म्हणता हरले, विठ्ठल म्हणता हरले पाप, विठ्ठल म्हणता हरले पाप, विठ्ठल म्हणता हरले पाप. विठ्ठल फक्त म्हणा, बस. पाप निघून गेल्याशिवाय राहणार नाही. एवढंच होतं काय? दानशूर म्हणजे एवढंच आहे का? माझं नाव घ्या म्हणजे तुमचं पाप जाईल, एवढाच दानशूर आहे का होतो? त्याच्यापेक्षा काही नाही? किती दानशूर आहे याच्यापेक्षा? अहो काय दानशूरपणाच्या बाबतीत त्याने एवढं दिलंय भरभरून आम्हाला, पण आम्हाला त्याची यत्किंची ती कदर नाही. देवाने ज्या गोष्टी दिल्या त्याची कदर नाही. 2000 सालात जराशी छुनुक लावून गेली, लगेच सिलेंडर कमी पडायला लागली. नाही कळलं? कळलं नाही? कशी? गॅसचं सिलेंडर, ऑक्सिजनचे, फक्त वारा आम्ही विकत घेतलाय का फुकट मिळालाय? कसा घेतलाय? फुकट का विकत? वारा आता ह्यो विकतच आहे, हे फिरायलाही विकतच आहे. म्हणजे फक्त एक वाऱ्याच्या बाबतीत जर असं आहे, तर आम्हाला परमेश्वरानं आपल्या जीवनामध्ये ज्या ज्या गोष्टी लागतात आपल्याला, ते कितीतरी दिलेले आहेत. आणि हे देत असताना आपल्याकडून त्यानं काय घेतलं? आमच्याकडे काय मागणी केली? अहो आमच्याकडे मागितलंच नाही, पण खऱ्या भक्ताकडे तोच मागतो. मागावं म्हणून त्याची सारखी पाठीमागली हे असतं. देव म्हणतो खऱ्या भक्ताला माग काहीतरी, माग काहीतरी. मागण्याची आस पाहे मुखाकडे, मुखाकडे देव नुसता असा बघून राहतो, एवढंच देतो. सुदामा ब्राह्मण दुःखे दरिद्रे पिडला, एवढ्या विसर लावायचं रे. मुष्टी पोहे घेऊन त्याचे भेटीला गेला, शुद्ध भाव देखोनी
दानशूर किती आहे. मुठभर पोहे घेऊन गेला सुदामा ब्राह्मण. काय दिलं बदल्यात? दिलं काय? सोन्याचा गाव करून दिला. दूध केवढं मागितलं तो? उगाच एवढंसं वाटीवर मागितलं तर दुधाचा समुद्रच करून दिला. एवढा तो मोठा दानशूर आहे. आणि म्हणून तो जरी दानशूर असला तरी मग काय करावं आपण? मनाचे संकल्प पावविल सिद्धी. सगळं खरं आहे. मनाचा संकल्प आहे तो पूर्णही करल, पण केव्हा करल? जरी राहे बुद्धी. असं असलं तर, नसलं तर नाही. नुसतं संकल्पच करून उपयोगाचं नाही. आमच्या संकल्पाला काही कमी नाहीत. सकाळचा एक संकल्प, दुपारचा एक संकल्प, संध्याकाळचा एक संकल्प. हातात पाणी पळी 3 पळ्या पाणी खाली सोडा, एक घ्या प्या. संकल्पाला काय कमी आहे? आणि वर सगळं संकल्प मम. ही संकल्प कुणा करता? मम, माझ्या करता. अरे नाही. म्हणून जर बुद्धी त्याच्या ठिकाणी राहिली स्थिर, अखंड चिंतन विठोबाचे असं ज्यावेळा घडतं आपलं, अखंड चिंतन ज्यावेळा आपल्याकडून घडल, त्याच वेळेला त्याच्याकडे बुद्धी राहिली म्हणायची. तुकोबरायांचं कसं झालं बघा अवस्था. विठ्ठल 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 रोम रोमातनं बाहेर पडायला लागला. जीभ धरली रामेश्वर भट्टाने, म्हण रे म्हटले विठ्ठल. रोमा रोमातनं विठ्ठल बाहेर पडला. ही अवस्था ज्या दिवशी येईल त्याशी बुद्धी तिच्याकडे जाईल. आणि मग म्हणाले काय? आता शेवटच्या चरणामध्ये मला कशासाठी पाठवलं हे सांगितलं, पण तुम्ही काय करा? हा जो दानशूर आहे, विटेवरी ज्याची पाऊले समान तोची एक दानशूर, त्याची सेवा करा. हे संतांनी सांगण्याकरता या पृथ्वी तलावरती त्यांचा अवतार झाला. विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई. 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 बोला पुंडलिकावर श्री ज्ञानदेवा विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई.
बोला पुंडलिका वरदे श्री ज्ञानदेवा झाला पिठेवरी ज्याची पाऊले समान तोची एक दान शूर जाता. माणसानं त्याच्याकडे मागावं काय दुसऱ्याकडे मागावं. आता जो दानशूर आहे, जो देणार आहे, त्याच्याकडे मागायचं का जो देत नाही त्याच्याकडे मागायचं. देत नाही अशी बरीच आहेत. आता त्याची यादी सांगत बसत नाही, माझी वेळ संपली. आता कोणती बुजी भूते घेते, आपल्या पोटाची रडते मागे ती त्या जाऊ दे, तो प्रसंग राहू दे. मग जे देत नाही त्याच्याकडे आम्ही मागायला जातो. आमची इच्छा कधी पूर्ण होत नाही. मग ही इच्छा पूर्ण ह्या देवाकडे झाली नाही की दुसऱ्या देवाकडे जायचं. सोमवारच्या देवाकडे नाही, मंगळवारच्या देवाकडे, मंगळवारच्या झाले बुधवारच्या देवाकडे. अशी आपली रानभरी होती वृत्ती. मग हे रानभरी वृत्ती संतांनी एक ठिकाणी करा. ती जी बुद्धी आहे तुमची त्याच्या ठिकाणी ठेवा. तो दानशूर आहे, तुमच्या मनाचा संकल्प नक्कीच पूर्ण करेल. तुका म्हणे मज धाडिले निरोपा, मार्गा सोपा सुखरूप. बरोबर आहे ना? का चुकलं? हा मार्ग सुखरूप आहे ना? ह्याला काय अडचणच नाही. का इथं कुठं क्लास आहे? जेवायचा कुठं क्लास आहे काय? नाही क्लास. ते आपोआप येते. काही गोष्टी जीवनामध्ये आपोआप येतात, काही गोष्टी सहज येतात, काही प्रयत्नाने आणावे लागतात. अशा काही गोष्टी आहेत जीवनामधल्या. मला इथं निरोप देण्यासाठी धाडलं. इथं समाज सुधारण्याकरता मला पाठवून दिलं. इथं देवाने पाठवून दिले. पण इथं आल्यानंतर सुद्धा समाजानं आज तुकोबारायांची काय हालत केली त्यावेळेला. शेवटच्या प्रसंगात तरी तुकोबाराने विचारलं, अरे हे वेदाचा अर्थ आम्हाला माहीत आहे, म्हणजे तुम्ही सांगायचं नाही. तुकोबाने स्पष्ट सांगितलं, वेदाचा तो अर्थ आम्हाशीच हवा, इतरांनी व्हावा भार बता. आता इतर म्हणजे कोण म्हटले ते तुकोबारानेच माहीत. मी आता सांगत नाही. इथं न्याय दंडाधिकारी त्यावेळचे धर्माधिकारी त्यांनी सांगितलं, गाथा बुडवा म्हणाले. गाथा बुडवला. ज्याच्यासाठी अवतार धारण केला, बघा लक्षात घ्या, प्रसंग लक्षात घ्या. नुसतं ऐकून सोडण्यासारखं नाही. ज्याच्यासाठी अवतार धारण केला, जे वाङ्मयात आयुष्यभर तयार केलं, संसाराला पाणी दिलं आणि हे अभंग बुडवायचे, त्याला दगडं बांधले आणि खाली बुडवलं. आणि 5 दिवस घरात तुकोबाराय बसून राहिले. दिवस 5 घरात.
म्हणून एक देऊमध्ये एक घरातली शिळा आहे, तुम्ही कुणी बघितली असेल थोडा, घरामध्ये एक शिळा आहे त्यांची. त्या शिळेवरती 5 दिवस तुकोबाराय बसून राहिले. आता जो ते भाऊबंद यायचा सांगायचा, म्हणजे तुकाराम भाऊ असं काय झालं म्हणले, अरे तुम्हाला गाथा बुडवायला सांगितले, अहो काय तुमचं सगळं असंच सगळं म्हणले. संसार गेला, संसारात काय फायदा झाला नाही, एक बायको अन्नान करून गेली, असं सगळी तुमची संसाराची दशा झाली. आणि शेवटी तुम्ही जे काही लिहून ठेवला ते बी गेलं, म्हणजे परमार्थ बी बुडाला, संसार बी बुडाला. आता म्हणजे जगण्यात काय अर्थ आहे, समाज बोलायला लागला हो असा. काय तुकोबारायांची मनस्थिती काय द्यायची लक्षात घ्या. समाज असा बोलायला लागला. 5 दिवस पै पाहुणे गावातले समाजातले जे काही घटक आहेत त्या सगळ्या घटकांनी तुकोबारायांची अशी वरबडा काढला. 5 दिवसानंतर तुकोबारायांना वैताग आला आणि दिलं घर सोडून आणि येऊन डोहावरती बसले. डोहावरती तिथे एक शिळा आहे बरं काय, त्या डोहावरती एक शिळा आहे, त्या शिळेवरती बसले. मग 13 दिवस वया, 13 दिवस पण ते हे मांडलं, निर्वाण मांडलं. आणि मग काय झालं, आतनं प्रत्यक्ष परमेश्वरानं त्या इंद्रायणीतून अशा त्या वह्या वरती काढल्या. आणि मग सगळ्या गावोगावच्या लोक आली, दिंड्या काढल्या आणि तो ग्रंथ तुकोबारायांचे घेऊन परत आले. अशी प्रचिती ज्यावेळा त्या बाकीच्यानं आली त्यावेळा मग ते म्हणाले तुकिता तुरणीसी, मग म्हणाले. जगात आता असंच आहे, चमत्कार कधी घडतो, चमत्कार जेव्हा घडतो त्याशिवाय नमस्कार मिळत नाही, ही अशी अवस्था जगाची रीत आहे. तुकोबारायाने हीच अवस्था आली. आता जगाचा कंटाळा आला तुकोबारायांना, बस म्हणले आता नको, आम्ही जातो, तुम्ही कृपा असू द्यावी, सकळा सांगावी विनंती माझी. वाढ वेळ झाला, उभा पांडुरंग, बोलावी श्रीरंग. आता आम्ही म्हणजे थांबायची काही गरज नाही, म्हणजे बस आम्ही ज्या कार्याकरता या ठिकाणी आलो ते कार्य संपलं. आता आम्हाला काय तुका म्हणे आता आम्हा एकांताचा वास, तुका म्हणे आम्हा एकांताचा वास. तुका म्हणे आम्हा एकांताचा वास, तुका म्हणे आम्हा एकांताचा वास. ब्रह्मे ब्रह्मरसा सेवू सदा, सेवू ब्रह्मरस सेवू सदा. आता हे सोहळे झाले त्रिभुवन, आता हे सोहळे झाले त्रिभुवन.
बस म्हणले आता संपले, आता आम्हाला एकांताचा वास पाहिजे. आणि म्हणून मग तुकोबर आहे. आता ते जो काही प्रसंग असेल तो उद्याच्या पुष्पवृष्टीच्या कीर्तनामध्ये आमचे विष्णुपंत महाराज वर्णन करतीलच. ते वर्णन मी आज नाही करत, कारण ते उद्याच करायचं असतं. आणि त्यामुळं आता इथंच थांबून माऊलींचा गजर घ्या आणि मग तुकारामचा गजर घेऊन आणखीन काही 4-5 चाली असतील ना, चाली हां त्या संपूया. ज्ञानेश्वरा माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. तुकाराम 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 तुकाराम. चरणी अर्पण करायची. आपल्या सगळ्यांच्या चरणी अर्पण करतो आणि सेवेला विराम देतो.